शेतकरी बंधूंनो, माझं नाव आहे दत्ता पांडुरंग वाघमारे. ॲज अ बायोफॅक्टर या कंपनीमध्ये मी काम करत आहे. तर आपण आज शिवार फेरी अंतर्गत रुदोरा या गावामध्ये आलेलो आहोत. तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. मला तर एवढा अनुभव आलेला आहे. मी आता 5-7 वर्ष झालं, 7वं वर्ष आहे आमचं हळदीचं. आम्हाला कमी खर्चामध्ये नंबर 1 उत्पन्न होते. म्हणजे तुम्ही शेतकऱ्याला 100% सांगू हो. शकता कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न हो तुमच्या जमिनीचा पोत नंबर 1 मध्ये हो मदत करतो. हो कारण हे मायक्रोबियल प्रोडक्ट असल्यामुळे लॉंग टाइम तुम्हाला उत्पादन घेता येईल. हो जिथं 10 पोते खत टाकायचं रासायनिक, तिथं तुम्ही 5 चार वरच हो हे करू शकता. हो ठीक आहे, धन्यवाद सर. एक असं आहे की शेंग वापरायचं तर तुमचं काही आता कसं आहे, आमच्या मार्केटमध्ये हळद 2 ते 3% करकुमिनची. हो. आम्हाला जर लॅब टेस्ट करून आम्ही 7 ते 8% करकुमिनचं दिलं. हळदीच्या प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी आलेले आहेत बरेचसे या गावातले जे हळदीचं पीक घेतात. तर मागील 2-3 वर्षापासून माणिकराव रामराव भालेराव हे सर आपले हे प्रोडक्ट वापरत आहेत. तर त्यांची आपण अनुभव तर घेणारच आहोत आणि इथं आलेली हळदीची बरेचसे वेळेस उगवण शक्तीला वितीत त्यांना असा पोंगा असा मारला लगे. हा नंबर 1 मध्ये सगळी लेवल आणि मर सुद्धा काहीच नाही. सेकंड जो पार्ट होता आपला बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं, तुम्हाला पहिली ड्रिचिंग बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय केलं, आपण बीओसी दिली बीओसी बरोबर आहे. बीओसी आणि बेलम S1 दिली. S1 आणि एक पुढा दिलता फेरस सोडायचं नॉर्मल फेरस न्यूट्रिशन दिलं. तर तुम्हाला ते सोडल्याच्या नंतर काय वाटलं? काय म्हणजे काय हळद अशी पाकी तिच्या काहीच असा डाग सुद्धा नव्हता. असं एकदम अशी लगे फ्री गारच होऊन बसली असं कलर. त्याच्यानंतर तुम्ही दुसरी ड्रिचिंग केली बरोबर आहे. आपलं एक जीवाम वापरलं. हो जीवाम. त्याच्यानंतर फ्लोविन वापरलं बरोबर आहे. 8-8-8 म्हणजे NPK आपण जीवाम. आता हे सेकंड आपली ड्रेंचिंग झाली बरोबर आहे. त्याच्यानंतर बी तुम्हाला म्हणजे पूर्ण असाच अनुभवला की पानाची साईज वाढणं हे पूर्ण झालं बरोबर आहे. 2 ड्रिचिंग झाले आणि फवारणी दोन झाले. आपण आता आणली होती ना. आता ही आताची झाली. पहिलं आपण आणलं काय BSL-4 आणलं बरोबर आहे. त्याच्यासोबत बेलम S2 आणलेलं बरोबर आहे. आणि एक संपूर्ण 8-8-8 आणले. दुसरं बाकीचं काही आपण दिलेलं आहे नाही काहीच नाही बरोबर आहे ना. काहीच नाही. बेसल डोस बायो फर्टिलायझरचा, एक सीड ट्रीटमेंट आणि 2 ड्रिचिंग आणि 2 ड्रिचिंग आणि 2 फवारण्या बस काहीच नाही. हो याचं काहीच नाही. मग कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन आलं का नाही म्हणजे अजून येईल. ते पुढचा पार्ट राहिला तुम्ही लास्ट पासून तुमचं कव्हर करा. तर माझं एक मत आहे की तुम्ही म्हणजे या कंपनी बद्दल जमीन तुमची सुपीक होऊन म्हणजे तुमच्या जमिनीचा सामू चांगला राहून तुम्ही बाकीच्या शेतकऱ्याला काय सांगू शकता? काय म्हणजे मी तर आता सगळे हळदीचे शेतकरी येतो आणि चढावून चढ शेती करतात. आता 2-4 जण असे चढावून चढ हे आमचे सरपंच आहेत, हे गुलाबराव करतात. पण ते कसं आहे नियोजन, आता हे मला 2दा म्हणले